नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण भरीव असं गोपद्म शिकणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य हे मी 5 नंबरचे 2 कलरचे मोती घेतलेत. मी आधी हे एक रेड कलरचं केलेलं आहे. आता मी त्यामध्ये येलो कलर घेणार आहे. एक कुंकवाचं आणि एक हळदीचं असं पॅटर्न मी तुम्हाला शिकवणार आहे. तर 30 नंबरचा तंगूसही लागणार आहे. सुई आणि वायर कट करण्यासाठी कात्री लागणार आहे. मी सुईमध्ये वायर ओवून घेतलेला आहे, खाली गाठ मारून घेतली आहे. आता सुईमध्ये काय करायचं आहे आपल्याला, पहिल्यांदा पिवळ्या कलरचे 8 मणी घालायचे आहेत. बघा मी 8 मणी ओवून घेतलेत. 8 मण्यांचे एकदा सर्कल करून घ्यायचे. गाठ मारल्यानंतर जो मणी येणार आहे त्यातनं ते असं सुई फिरवून घ्यायची आहे. हा सर्कल परत एकदा पूर्ण फिरवून घ्यायचा आहे. बघा 8 मण्यांचं आपलं हे सर्कल तयार झालं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, क्रीम कलरची मी 3 मणी घालणार आहे आणि ज्या मण्यातून वायर निघाले त्या मण्यातून सुई बाहेर काढून त्याच्या पुढच्या एका मण्यातनं पण सुई मी बाहेर काढणार आहे. तर इथे आपला एक चौकडा तयार झाला आहे. हे बघा असा एक चौकडा तयार झाला आहे. हे पॅटर्न आपण ना मध्ये मी एक लक्ष्मी पाऊल शिकवलं होतं नागमोडी आकाराचं, त्यासाठी हे वापरलेलं आहे पॅटर्न. आता हे बघा सुईमध्ये आता आपल्याला चौकडा नाही करायचा आहे, पंचकोन म्हणजे 5चा गोल करायचा आहे. तर सुईमध्ये मी आता 3 क्रीम कलरचे मणी घालणार आहे आणि 2 हा म्हणजे हा एक पिवळा आहे आणि हा एक क्रीम कलरचा मणी आपल्याकडे आहे. असं मिळून मी ते 5चा गोल पूर्ण करणार आहे. हे बघा दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता परत पुढच्या एका मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आपले 5चे अजून आपल्याला हे पुढचे 4 मण्यांवर 5चे गोल करून घ्यायचे आहेत आणि ह्या शेवटच्या याच्यावर आपला षटकोन येणार आहे. आता परत मी 3 मणी घालणार आणि ह्या 5चा गोल पूर्ण करणार. आता अजून एका पुढच्या मण्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली आहे. हे बघ म्हणजे पाकळीचा एक मणी आणि त्याच्या पुढचा एक मणी अशा 2 मण्यांमधनं मी सुई बाहेर काढते. हे बघा आता परत 3 मणी घेऊन पुढचा 5चा गोल करायचा आहे. परत 3 मणी घ्यायचे, हा 5चा गोल पूर्ण करायचा आहे. आता इथे शेवटचा जो येणार आहे तो 5चा न करता 6चा गोल करायचा आहे. तर आपल्याकडे 2 मणी आधीच तयार आहेत. आता आपण सुईमध्ये 4 मणी घालणार आहे. चार मणी घालून हा 6चा
सर्कल तयार करायचा आहे. हे बघ, आपण काय केलं, 8 मणी घातले, त्याच्यावर हा एक पहिला सुरुवातीचा चौकडा केला, नंतर 5चे 1 2 3 4 5 असे 5चे 5 गोल केले, 6वा गोल हा षटकोन केला. आता आपल्याला काय करायचं, चौकड्याची विण घालायची आहे. तर आपली सुई ह्या दिशेने आलेली आहे. मग त्याच्यानंतरचा हा एक क्रीम आणि हा एक क्रीम अशा 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे बघा, 4 नंतर येणारे लक्षात राहण्यासाठी हा 4च्या चौकड्यानंतर जे एक स्पेस येणार आहे मध्ये मोकळा, त्यावर विणायचं नाही आपल्याला. त्याच्या बाजूने ह्या 2 जे मणी दिसणार आहेत त्यातल्या ह्या दुसऱ्या मण्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे, ही अशी. हे बघा, आता इथेच चौकड्याचं विणकाम करायचं आहे, म्हणजे 4चं विणकाम करायचं आहे. तर आपल्याकडे खाली एक मणी तयार आहे. मी हे 3 मणी घालून इथे हा छोटा चौकोन पूर्ण करणार आहे. तर सुई माझी खालच्या दिशेने येणार आहे. हे बघा, हे असं. आता आपल्याला परत इकडे पुढे विणायचं आहे, म्हणून मी 1 आणि ह्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. हे बघा, आता इथून आपल्याला हे असे 11 चौकोन करायचे आहेत. फक्त इथे थोडी पद्धत वेगळी आहे ते 11 चौकोन करण्याची. म्हणजे गोलाकार शेपमध्ये घेण्यासाठी काय करतो आपण, म्हणजे सरळ लाईन करायची असेल तर ह्या मण्याच्या अगदी अपोजिटला इथे येऊन पुढचा चौकोन विणतो. तर इथे तसंच करायचं आहे, फक्त पुढचा जो करणार आहोत आपण, हे बघ, तर मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने मधले 9 चौकोन आपल्याला करायचे आहेत. हे बघा, हा पहिला चौकोन तर आपण असा काढलाय. दुसरा चौकोन काय करायचा आहे, दुसरा चौकोन तयार केला. तर आता इथे न जाता फक्त ह्या खालच्या साईडच्या मण्यात यायचे आपल्याला. इथे नाही जायचे पुढचा तिसरा करायला, फक्त ह्या खालच्या मण्यात नाही यायचे. आता इथेच लगेच 3 मणी कंटिन्यू घालायचे. 3 मणी घालून इथं नाही विणायचे, तर आपण आता ह्या साईडच्या मण्यातनं येणार आहोत. आपलं वायर ह्या मण्यामध्ये आहे, पण आपण विणताना ह्या मण्यामध्ये येणार आहोत. तर ते असे मणी एकमेकांना, खालचे जे मणी येणार आहेत, आता हे तुम्हाला फरक कळत असेल बघा, ह्या 2 मण्यांमध्ये गॅप आहे, ह्या 2 मणी, हे 2 मणी असे जवळजवळ आले आहेत. आता काय करायचं आहे, ह्या साईडच्या मण्यात जायचं आहे, इथं न जाता ह्या साईडच्या मण्यात जायचं आहे. एकदमही खूप खेचून घेऊ नका, त्याबरोबर तो ॲटोमॅटिक गोल येतो. आता तुम्हाला इथे तर फरक कळतच असेल. हे बघा, इथे विणकाम केल्यामुळं इथे एवढा स्पेस आला आहे आणि इथून लगेच इकडे घेतल्यामुळं हा स्पेस बंद झाल्यासारखा झाला आहे. आता असे हे सलग आपल्याला 9 चौकोन करायचे आहेत. एकूण आपल्याला हे 11 चौकोन करायचे आहेत, त्यापैकी 9 चौकोन असे जवळ करायचे आहेत. ते मी करून घेते आणि तुम्हाला दाखवते. परत वाटलंच तर अजून एक चौकोन दाखवते कसा करायचा ते. मी सुई इथं न घालता ह्या साईडच्या मण्यात आलेली आहे. आता मी परत सुईमध्ये 3 क्रीम कलरचे मणी घालणार आहे आणि विणताना मात्र मी ह्या मण्यातनं सुई काढणार आहे. या आपण नेहमी जसं इथे काढतो त्याप्रमाणे सुई मी काढणार आहे. आता परत विणताना मी ह्या साईडच्या मण्यात जाणार आहे. इथे अपोजिटला न जाता फक्त साईडच्या मण्यातनं सुई बाहेर काढणार आहे. दोरा थोडा ओढून घ्यायचा आहे, म्हणजे तो शेप असा गोल आकार यायला रेडी झालेला आहे. हे बघा, आता हे असे जवळजवळ येत असे हे 9 चौकोन पूर्ण करायचे आहेत. मी ते करून घेते आणि पुढची स्टेप दाखवते.
हे बघा मी 9 चौकोन करून घेतले आणि हा पहिला आपला चौकोन 10वा आहे. आता 11वा चौकोन करायचा आहे तर ह्या पहिल्यासारखाच तो सेपरेट करायचा आहे, असा गोलाकार शेपमध्ये घ्यायचा नाही आहे. तर आता इथे साईडला नवीनता मी ह्या मण्यामध्ये येणार आहे. या मण्यामध्ये अशी सुई घालून बाहेर काढायची. इथे परत 3 मणी घेऊन हा शेवटचा चौकोन पूर्ण करायचा आहे. हा 11वा चौकोन मी पूर्ण केला. आता आपण नेहमीसारखं परत ह्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. आता आपल्याला परत हे सर्कल तयार करायचं आहे. तर आपण आधी इथे षटकोन करणार आहोत. तर षटकोन करताना लक्षात ठेवायचं आहे की आपली सुई कोणत्या बाजूला आहे. माझी आतल्या बाजूने आली, कदाचित तुमची इकडे बाहेरच्या बाजूने येईल. बाहेरच्या बाजूने आलं तर तुम्ही काय करणार, सुरुवातीला 3 क्रीम कलरचे, मग एक येलो आणि मग एक क्रीम कलर असा मणी घालणार. बाहेरच्या साईडने जर सुई आली असेल तर, आतल्या साईडने आली असेल तर आपण फक्त काय करणार, आधी एक क्रीम कलरचा, एक पिवळा आणि 3 क्रीम कलरचे असा सिक्वेन्स घालणार आहे. आणि हा खालचा आपला जो आहे तो 6वा मणी असणार आहे. आता माझ्याकडे काय आहे, माझी सुई आतल्या बाजूने आल्यामुळे मी आधी एक क्रीम एक येलो घालणार आहे. एक क्रीम एक येलो आणि परत नंतर राहिलेले 3 क्रीम कलरचे असे मी 5 मणी सुईमध्ये घातलेत. आता सुई अशी ह्या मण्यामधनं फिरवून काढायची आहे. हे असं दिसेल. आता आपल्याला ह्या पिवळ्या मण्यातनं बाहेर निघायचं आहे. हे बघ, आता आपल्याला हे पिवळ्या मण्याचं सर्कल करायचं आहे. तर आपल्याकडे एक मणी तयार आहे. राहिलेले 7 मणी घालून हा इथला राऊंड तयार करायचा आहे. हे बघा 7 आणि हा खालचा एक 8वा. सुई परत अगदी ह्या पिवळ्या मण्यांमधनं पूर्ण एकदा परत फिरवून घ्यायचे. आता हे बघा सुई आपली बाहेरच्या दिशेने आलेली आहे. तर आता मी ह्या षटकोनातल्या ह्या पिवळ्या मण्यातनं बाहेर आलेली, तर मी आता पुढच्या एका मण्यातनं सुई बाहेर काढते. आता आपल्याला षटकोनानंतर हे 5 पंचकोन तयार, म्हणजे हे 5 गोल तयार करायचे आहेत ह्या पहिल्याप्रमाणेच. तर आपल्याकडे सुईमध्ये हे 1 आणि 2 मणी तयार आहेत. आता मी 3 मणी घालून तिथला 5चा राऊंड पूर्ण करणार आहे. हे बघा हा 5चा राऊंड पूर्ण केला. परत आता पुढच्या मण्यातनं निघून मी अजून 3 मणी सुईत घातलेत. हा पुढचा पण पंचकोन केला आहे. परत एका पुढच्या मण्यातनं सुई बाहेर काढते. परत 3 मणी घालून ह्या साईडच्या मण्यातून आणि ह्या पिवळ्या मण्यातून अजून एका पुढच्या मण्यातून बाहेर येते.
करायला खूप सोपं आहे हे डिझाईन. याच्यापासून मी मोत्याचे पावलं पण दाखवले आहेत. अजून एक समई मेहरबसाठी पण त्यातनं थोडासा आकार घेण्याचा आपण बदलला की यातनं नवीन नवीन डिझाईन हे तयार होतात. आता बघा 7मध्ये मी आपल्या 7व्या मण्यावर आलेली आहे. एक मणी आपल्याला गॅप सोडून द्यायचा आहे, 8वा मणी. आता एक हा पहिला षटकोन झाला. त्याच्यानंतर मी 5 1 2 3 4 5 गोल 5 मण्यांचे केले. आता इथे आपला हा पहिला जसा चौकोन घातला होता तसाच इथे आता चौकडा येणार आहे आपला. तर सुईमध्ये आपले हे 2 मणी तयार आहेत. मी आता 2 मणी घालून हा चौकडा पूर्ण करणार आहे. केला. हे करताना जरा थोडंसं असं लूज पडल्यासारखं दिसतं. आता काय करायचं आपल्याला, ह्या सगळ्या मण्यांमधनं एकदा सुई अशी फिरवून काढायची आपल्याला. खूप घट्ट ओढायची नाही आहे. तर आता सुरुवातीला काय करायचं आहे, मी आपल्याला जस्ट एक आकार त्याला फक्त गोलाकार अजून द्यायचा आहे. त्याच्यामुळे काय करायचं आहे, मी आधी सुरुवातीला सांगितलं होतं की ह्या मण्यांमध्ये या. तर तिथं न येता ह्या षटकोनातल्या ह्या मण्यात यायचे. म्हणजे पिवळा जो आपण एक सोडलेला आहे त्याच्यानंतर येणारा जो षटकोनातला पहिला मणी आहे त्यातनं सुई अशी बाहेर काढायची आहे. आणि फक्त असं आल्हाद ह्या आतल्या साईडनी जे मणी आहेत ह्या षटकोनापर्यंतचे, हा षटकोन ते हा षटकोन, तर यातनं फक्त वायर अशी फिरवून घ्यायची आपल्याला सगळ्या मण्यांमधनं. खूप टाईट ओढायचं नाही आहे. जस्ट असं फक्त एक, कारण इथे जो आपला गॅप होता ना तो थोडा आपण एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजे तो गोल शेपमध्ये येण्यासाठी. आता काय करायचं, इथे मध्ये जॉईंट करायचं आहे. तर ह्या पंचकोनातला पहिला जो 4 नंतरचा जो पंचकोन आहे त्याच्या ह्या 2 मण्यांमधनं इथे सुई बाहेर काढायची आहे. आता मी ती सुई इथे इकडनं बाहेर काढून घेते. आता मी इथे एक मणी घालणार आहे पिवळ्या कलरचा. आता हा आकार असा पकडून हा जो पहिला चौकोनानंतरचा हा जो पहिला पंचकोन आहे त्याच्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. आता फक्त एक लक्षात राहू द्या, मी ह्या पहिल्या मण्यातनं बाहेर आलेली ह्या, तर त्याच्या विरुद्ध मण्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. दुसऱ्या जिथे जोडणार आहोत त्याच्या विरुद्ध अपोजिट असे क्रॉसमध्ये घ्यायचे आपल्याला ते. हे बघा, आता पूर्ण परत मी असे हे 4 मण्यांमधनं फिरवून सुई इकडून काढून या मण्यातून याला क्रॉसमध्ये करणार आहे. म्हणजे तो मधला जो मणी आहे तो थोडा पक्का बसतो तिथे. हे बघा, हे आपलं गोपद्म तयार झालं आहे. आता मी इकडे साईडला नेऊन दोरा गाठ मारून कट करते.
गाठ मारल्यानंतर एक 4-5 मण्यांमधनं सुई अशी फिरवून घ्यायची आणि मग वायर कट करायचं आहे. हे बघा आपले असे भरीव असे गोपद्म तयार झालेत. तर हे गोपद्म तुम्ही असे मल्टी यूजमध्ये करू शकतात. मी आधी त्याच पॅटर्नमधला हा एक प्रकार केलेला होता, तो समई महिरपसाठी वापरला होता मी. थोडेफार चेंजेस आहेत, बाकी पॅटर्न सगळं हे सेम आहे. तुम्हाला बघूनही करता येईल किंवा याचा मी लवकर व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करील. आता हे असे गोपद्म केल्यानंतर एखादं जर सर्कल आपल्याकडे असेल मोत्यांचं, तर त्याच्या बाजूला आपण असे हे गोपद्म लावू शकतो. बघा सुरेख असे गोपद्म तयार झालेत आपले. असे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये कलरमध्ये जर केले तुम्ही तर ते खूप छान दिसतील. तो करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचे बटन प्रेस करून ठेवा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला हे येत राहील. किंवा असंही तुम्ही हे बघा, म्हणजे असं मोठं रांगोळीचं खाली बेस जर टाकून त्यावर हे गोपद्म ठेवले तरी खूप छान दिसतील. किंवा एखादा गोल मोत्याचा सर्कल असेल तर त्याला तुम्ही असं साईडनी लावू शकता. धन्यवाद.